मी प्राची माझ्या वसुधैव कुटुंबकम या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आज आपण एका आनंद यात्रेला चाललो आहे. आता ही आनंद यात्रा म्हणजे काय आहे तर पंढरपूरची वारी. आता आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की आता ह्याच महिन्यामध्ये आषाढी एकादशी येते आहे. तर या आषाढी एकादशीसाठी की बरेच वारकरी 21 दिवस न थकता पायी यांची यात्रा चालू होते. याला आपण त्यांची वारी म्हणतो. तर ही जी वारी आहे, ही जी पालखी आहे, 2 पालख्या ह्याच्या निघतात. एक निघते आळंदीहून, ती आहे संत ज्ञानेश्वरांची, आणि दुसरी निघते ती संत तुकारामांची देहूहून निघते. तर आता आपण बघूया की ही जी 21 दिवस, पूर्ण 21 दिवस जी वारकऱ्यांची जी ही वारी चालते तर ती पायी आहे. ते कोणत्याही वाहनाने जात नाही. तर हे सर्वजण म्हणजे की स्वतः चालत पुढे जात असतात. 21 दिवसांचा त्यांचा पायी प्रवास असतो. 1 नाही, 2 नाही, 4 नाही, 1 आठवडा नाही, तर पूर्ण 21 दिवस हे वारकरी अथक चालत असतात आणि पंढरपूरच्या दिशेने त्यांचा प्रवास चालू असतो. पण हे रसायन आहे तरी काय? आणि ॲक्च्युअली हे जे आहे हे शतकांपासून चालू आहे ही पंढरपूरची वारी. आणि शिवाय ह्याच्यामध्ये कुठंही कधीही खंड पडलेला नाही आहे, हे विशेष. आणि खंड तर पडलेलाच नाही आहे, पण ह्याच्यामध्ये दरवर्षी लाखांनी वाढ होत आहे. म्हणजे ऑलमोस्ट 20 ते 25 लाख लोक पंढरपूरला या वेळेला वारीच्या निमित्ताने बाहेर पडतात आणि विठुरायाचं दर्शन घेतात. आणि मुख्य म्हणजे आता बऱ्याचदा असं वाटतं की काय वयस्कर लोक जातात, त्यांना काय काय म्हणजे की तरीसुद्धा कुणालाही जाणं ते खूप अजिबात सोपं नाही आहे. कारण तुम्हाला पूर्ण 250 ते 300 किलोमीटरचा प्रवास तुम्हाला पाडायचा आहे. आणि हे येरेगाबाळ्याचे काम नाही. आणि पण एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे ह्याच्यामध्ये की आजकाल खूप तरुण लोक पण ह्या वारीमध्ये समाविष्ट व्हायला लागलेली आहेत. आणि ही अतिशय एक खूप चांगली घटना घडलेली आहे की आता तरुण वर्गामध्ये सुद्धा याच्याबद्दल जागरूकता निर्माण झालेली आहे. तुम्हाला सांगते की जेव्हा ही वारी सुरू होते म्हणजे ना, हे या वारकऱ्यांचं एक प्रकारचं एक सहजीवनच चालू होतं. कारण ते सतत एकत्र असतात. 24 तास त्यांचे एकमेकांच्या बरोबर सलग ते एकत्र राहतात. आणि मग त्यांचं की विठू नामाचा गजर करणं आणि ज्ञानबा तुकाराम या तालावरती नाचत आनंदाने त्या विठू माऊलीच्या दर्शनाची वाट बघत तेही मार्गक्रमणा करत असतात. आणि हे सहजीवन म्हणजे काय तर ते कायम एकत्र राहतात, एकत्रच त्यांची सगळी झोपायची व्यवस्था असते. आणि हे घडतं कसं की 25 लाख माणसं थोडीफार नाही किंवा कुठून धरून आणलेली पण नाही, तर हे खरेखुरे वारकरी ज्यांना आपल्या डोळ्यासमोर फक्त विठू माऊली दिसतीये आणि तिच्या दर्शनाची आस आहे हृदयामध्ये, तर ही आस पूर्ण करण्यासाठी हे चाललेले आहेत. आणि मग हे ते कशा प्रकारे करतात हे तर ते फुगड्या घालतात, बायका फुगड्या घालतात, पुरुष फुगड्या घालतात. आणि ज्ञानबा तुकारामच्या पावलावरती त्या नादामध्ये त्यांची जी पावलं व्यवस्थित उमटत असतात आणि कसे ते तल्लीन होऊन ते त्या वारीमध्ये चाललेले असतात. हे तुम्हाला खरं सांगते, माणसाने ना आयुष्यामध्ये एकदा तरी हा अनुभव घेणं खूप आवश्यक आहे.
म्हणजे तल्लीनता काय असते, भक्ती काय असते, सहजीवन काय असतं, एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांना मदत करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चालू असतात. आणि आता हे जे असे देहू आणि आळंदीहून 2 पालख्या निघतात आणि थेट पंढरपूरपर्यंतचा ऑलमोस्ट 300 किलोमीटरचा त्यांचा प्रवास जो पायी चाललेला असतो, तर अर्थातच ते जेव्हा थांबतात त्यावेळेला त्यांची कुठे थांबायचं हे सुद्धा ठरलेलं असतं. कोणत्या कोणत्या गावामध्ये ठरलेलं असतं त्यांचं सगळं. मुख्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की जे गावकरी असतात, की ज्या गावामध्ये पालख्या थांबतात, तर ते गावकरी स्त्री, पुरुष, मुलं सगळे ह्या पालख्यांची वाट बघत असतात आणि ती पण अतिशय आतुरतेने. म्हणजे त्यांना असं झालेलं असतं की ह्या जाणाऱ्या, इथून जाणाऱ्या वारकऱ्यांना आम्ही केव्हा एकदा बघतो. आणि मुख्य म्हणजे जेव्हा तिथे ते थांबतात वारकरी, तर त्यांची ते इतकी सुंदर सेवा करतात. आणि कारण का का सेवा करतात, तर त्यांचं म्हणणं हे आता पंढरपूरला विठू माऊलीचं दर्शन घेणार आहेत, तर ह्यांच्या रूपानेच विठू माऊली आहे, म्हणून ह्यांची सेवा केली की विठू माऊलीचं आपल्याला सेवा करण्याचं पुण्य मिळेल. पहा बरे किती भक्तिमय आणि प्रेममय भावना आहे. हे आपल्याला इतर कुठे आपल्याला दिसतं का? कोणत्या सभा असतात, मीटिंग्स असतात, काही असतं. तर ह्यांच्यामध्ये तो सेवाभाव आपल्याला कुठे आढळतो? मला नाही वाटत की हा असा की केव्हा एकदा हे येत आहेत आणि नाही त्या गावकऱ्यांची काही अपेक्षा आहे की ह्यांनी आमच्यासाठी काही करावं. आणि हे वारकरी थांबतात, त्यांची सेवा ते करतात, ते विठू माऊली समजून करतात. आणि हे जे वारकरी निघाले आहेत पंढरपूरला, तर त्यांना काही त्याच्यातनं अजून काही मटेरियलिस्टिक काही त्यांना काही गेन नाही आहे त्यांना. म्हणजे ते 21 दिवस आपलं आयुष्य सगळं बदलून टाकतात आणि एकत्र पुढे पंढरपूरकडे चाललेले असतात. तर त्याच्यामध्ये त्यांना विठू माऊलीच्या दर्शनाशिवाय दुसरी काय अपेक्षा आहे सांगा? काही नाही. नाही घेणाऱ्याला, नाही देणाऱ्याला. आणि तुम्हाला सांगते, हे जे मधले गाव जिथे हे थांबतात, ते गावकरी यांची अतिशय सुंदर सेवा. सेवा हा शब्दच अतिशय योग्य आहे. म्हणजे त्या गावामधल्या ज्या स्त्रिया असतील आणि वारकऱ्यांच्यामधल्या पण ज्या स्त्रिया, मुलं सगळे असतील, तर त्या चालून चालून पाय दुखतात त्यांचे बिचाऱ्यांचे. तर अर्थात त्याची कोणालाही तक्रार नसते. पण ह्या गावातल्या ज्या स्त्रिया असतात, त्या त्यांच्या पायाला छान तेल लावून देतात, त्यांना पाय चेपून देतात, खायची प्यायची तर व्यवस्था करतातच करतात. त्यांची म्हणजे थोडीफार जी त्यांना तेवढ्या वेळापुरतं जे थांबतात, त्यासाठी त्यांना ज्या आवश्यकता असतात ते गावकरी पूर्ण करतात. आणि म्हणजे काय म्हणायचं ह्याला, कोणत्या प्रकारची भावना आहे ही. आणि काय म्हणजे की कुणाला ह्याच्यातून काय मिळतं, हा एक खूप मोठा शोध घेण्याजोगा विषय आहे. की हे घडतं कसं? एवढी लाखो लोकं, 25 लाख, आणि दरवर्षी ह्याच्यामध्ये भर पडते. आणि ह्या लोकांची व्यवस्था कशी काय होऊ शकते? आणि त्यांचं पण जे वारकऱ्यांचं असतं, जेव्हा थांबायचं आहे, जेव्हा खेळ करायचे, काय करायचे, कोणत्या वेळेला करायचे, कोणत्या ग्रुपनी करायचे, हे पण त्यांचं ठरलेलं असतं. कुठेही अंधाधुंद कारभार नसतो की हां कोणीतरी मध्येच म्हणजे कोणी नाहीचे मध्ये थोडे वारकरी पुढे गेले, थोडे मागे गेले, किंवा काही आषाढीनंतरच पोचले, किंवा म्हणजे असं कधीही होत नाही. एकदा त्यांचा जथा चालू झाला, आपण त्याला आनंद यात्रा म्हणूया. अजून दुसरं कोणतं चांगलं नाव होऊ शकतं ना पंढरपूरच्या वारीला? ही एक आनंद यात्रा. ही आनंद यात्रा तुम्हाला स्वतःला आनंद देते, मधल्या गावकऱ्यांना आनंद देते, आणि विठू माऊलीचे म्हणजे प्रत्यक्ष विठू माऊलीच त्यांचं रक्षण करत असते आणि त्यांना ती संप्रेरणा देत असते. खरं आहे की नाही? तर आता या वारीमध्ये की
फुगड्या घातल्या जातात, नंतर त्यांचे खेळ असतात काही ठरलेले, पण ते पण ठरलेले असतात कोणी केव्हा काय करायचं. आणि ह्या सगळ्यानंतर एक रिंगण नावाचं एक त्यांचा एक प्रकार असतो. तर हा अतिशय त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा. आणि पंढरपूरच्या थोडं आधी वाखरी नावाचं एक ठिकाण आहे. तर तिथला जो हा रिंगण सोहळा होतो, तो अतिशय म्हणजे इतका पावन, पवित्र आणि एवढा लोकांना आकर्षित करणारा असतो. आता तुम्ही म्हणाल रिंगण म्हणजे काय? बऱ्याच लोकांना हे माहीत जे ही वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरा आहेत, पण एवढ्या लोकांना माहीत नसतात त्याच्यामध्ये. तर रिंगणमध्ये 2 प्रकार असतात. एक उभे रिंगण आणि दुसरं गोल रिंगण. तर आता उभे रिंगण म्हणजे काय? तर उभे रिंगण म्हणजे वारकरी असे उभे असतात आणि मध्ये अशी मोकळी जागा असते बऱ्यापैकी आणि पूर्ण दोन्ही बाजूनी वारकरी असतात आणि तिथून मग तो एक असा दैवत्व लाभलेला माऊलींचा अश्व म्हणतात त्याला. कळलं? माऊलींचा अश्व तर तो कसा आहे? तर ती जणू काही माऊलींची सवारी आहे. माऊलीच आहेत म्हणजे त्याच्यामध्ये असा त्याचा अर्थ आहे आणि त्याच्यावर कोणीही आरूढ नसतं. म्हणजे त्याच्यावर बसलेला कोणी त्याला सांभाळणारा किंवा काही म्हणणारा असा कोणीही नसतो. आणि मग तो जो अश्व आहे, माऊलींचा अश्व जो आहे, तो असा दौडतो त्याच्यामधून, असं समजतात की जसं काही माऊलीच आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर हे झालं उभं रिंगण. आणि गोल रिंगण म्हणजे सगळे वारकरी एक खूप मोठा गोल तयार करतात आणि मग त्यांच्यामध्ये हा माऊलीचा जो अश्व आहे, तो अश्व त्याच्यामध्ये दौडतो. आणि तो कसा जेव्हा दौडतो त्यावेळेला ज्ञानबा तुकारामचा जल्लोष चाललेला असतो. वातावरण भारलं गेलेलं असतं आणि टाळ आणि मृदुंगाच्या तालावरती आणि एवढा प्रचंड सगळीकडे झालेला असतो तो, म्हणजे माहोल पसरला आहे अगदी. आणि त्या तालावरती तो जो माऊलींचा अश्व आहे तो असा दौडतोय. आणि हे दरवर्षी होतं. आता तो कसा दौडतो आणि कसा बरोबर थांबतो वगैरे याला काही उत्तर नाही. आता काही गोष्टी आपण म्हणतो ना की ज्याला काही उत्तर नाही, म्हणजे हे असंच असतं. तर समजूत अशी आहे की माऊलीच प्रत्यक्ष तिथे आलेले आहेत आणि त्यांचं ते रिंगण घालणं चालू आहे. म्हणजे म्हणजे लोक अक्षरशः देव समजतात, म्हणजे अगदी की तो माऊलीच आहेत जसं काही. तर हे म्हणजे केवढं मोठं एक आश्चर्य आहे. म्हणजे की ह्याच्यामध्ये आश्चर्य भरपूर आहेत वारीमध्ये, की लाखो लोक येतात, गुण्यागोविंदाने राहतात, त्यांची सगळी व्यवस्था माऊलीच बघते म्हणायचं. पण हे घडतं कसं? हे घडतं कसं? म्हणजे हा एक फार मोठा विषय आहे. तर आणि हा विषय असा आहे की हा म्हणजे खरं तर PhDला घ्यायला पाहिजे एक विषय रिसर्च करायसाठी, की एक्झॅक्टली म्हणजे कोणत्या भावना येत आहेत आणि एक्झॅक्टली ह्यांच्यावरती काय होतं. म्हणजे की 25 लाखाचा समूह तुम्ही इमॅजिन करा. कधी रेल्वे स्टेशनवर वर खाली करताना एवढी चेंगराचेंगरी होते की एवढे म्हणजे त्याच्यामध्ये फॅटॅलिटीज पण होऊ शकतात. आणि इथे 25 लाख लोक एकत्र आहेत. म्हणजे यू कॅन इमॅजिन. पण कुठंही कधीही आत्तापर्यंत असा अपघात म्हणा किंवा गोंधळ, गडबड, दंगा अजिबात झालेला नाही आहे. आणि हे खरोखर म्हणजे हे माऊलींची कृपा आहे. माऊली एक प्रकारे तुम्हाला संप्रेरित करतात की तुम्ही असं वागा. किती सुंदर ना. आणि मग अशा प्रकारे हा विठू माऊली आणि ज्ञानबा तुकारामच्या तालीवर रंगणारा ही जी आनंद यात्रा आहे, ती आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन पोहोचते. आणि मग पंढरपूरला पोहोचल्यानंतर विठू माऊलीचं दर्शन जेव्हा वारकऱ्यांना होतं,
तो क्षण म्हणजे अक्षरशः म्हणजे माऊली भेटल्यानंतर जे डोळ्यातून जे घळाघळा अश्रू वारकऱ्यांच्या वाहू लागतात, की म्हणजे की ते ते राहतच नाहीत. आपलं वारकऱ्यांचं स्वतःचं अस्तित्व संपून जातं आणि विठू माऊलीमध्ये ते संपूर्णपणे लीन होतात. काय म्हणजे काय असेल, काय घडत असेल तिथे तुम्ही कल्पना करा. भक्तिभावाने रंगलेला ही आनंद यात्रा, हा माणसांचा जथा तिथं पूर्णपणे विठू माऊली समोर लीन होतो. आणि आणि त्या विठू माऊलीला परत आपल्याला भेटायचं आहे पुढच्या वर्षी, ही आस मनात घेऊनच तो वारकरी नंतर निघतो. आता तुम्ही इथे विचार करा की ही आनंद यात्रा 20 ते 25 लाख लोकांची ही जी यात्रा पंढरपूरच्या दिशेने निघते, तर यांचं मॅनेजमेंट अतिशय चोख असतं. हो, अतिशय चोख म्हणजे कुठंही काहीही गडबड होतच नाही. तर आता मला असं वाटतं की हे कशामुळे होत असेल? तर मला असं वाटतं की एक तर मैत्र भावना आपण म्हणतो. म्हणजे की जे आपल्याबरोबर आहेत ते आपलेच आहेत आणि आपण सगळे विठू माऊलीचे आहे. असं वाटतं की ह्यांच्यामध्ये जी मैत्र भावना जागृत होते आणि त्याच्यामुळे ते एकमेकांना सहकार्य करतात. आणि सहकार्य करताना जी एक पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि ती एक प्रकारची जनजागृतीच आहे, नाही? म्हणजे की केवढं मोठं याच्यातनं माणसं शिकतात, म्हणजे की एकतर सद्भावना, म्हणजे कुणाचं काही पळवावं, चोरावं, ह्याला ढकलून द्यावं, हे करावं, ते करावं, ह्या भावना अतिशय मनामध्ये येत नाहीत. फक्त की हां, शेजारच्याला कुणाला मदत हवी आहे, हां बाबा मी करतो मदत, हे तुला हवं आहे, तुझं माझं काही राहत नाही त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे ही जी एक सद्भावना या वारकऱ्यांच्यामध्ये, त्या जथ्यामध्ये निर्माण होते, ती खरोखर म्हणजे की अगदी नमन तुला असंच आहे म्हणजे त्याच्यामध्ये. आणि याच्यामधून काय होतं, तर वारकऱ्यांचे शिस्तबद्ध संचलन, अगदी ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेला पोचणं आणि आपले जे खेळ आहेत ते ह्या वेळात चालू करून ह्या वेळातच संपवायचे, हे जे आहे हे कसं जमतं ह्यांना, आणि ते त्यांना अतिशय सुंदर जमतं. मला वाटतं की ह्याच्यातून आपल्याला टाईम मॅनेजमेंटचा धडाच आहे हा. म्हणजे ह्याच्यामध्ये हे एक नुसती वारी नाही आहे. मला तर वाटतं ही संत लोकांनी घालून दिलेली प्रथा आहे की ज्याच्यामधून तुम्ही म्हणजे की अनेक गोष्टी तुम्ही शिकू शकता ह्याच्यामध्ये. म्हणजे समाजाचं ह्याच्याकडे सुद्धा लक्ष वेधलं जाणं खूप जरुरी आहे. कारण आजकाल नाही म्हटलं तरी समाजामध्ये अनेक अशा घटना घडत आहेत की मुलं मुली म्हणा किंवा मोठे म्हणा, म्हणजे की विचित्र गोष्टी घडत आहेत. कारण थोडीफार म्हणजे की विचार करण्याची प्रवृत्ती निगेटिव्हिटी किंवा क्रुएल्टीकडे जाणारी जी झालेली आहे, त्याला आता वेळीच आवर घालणं खूप जरुरी आहे असं मला वाटतं. तर त्याच्यासाठी यांच्यामध्ये जी सद्भावना आहे, जे मैत्र आहे, जे कॉपरेशन आहे, तर ते समाजामध्ये जागृत होणं, इतर समाजामध्ये वारकरी तर आहेच आहेत, पण जे ओव्हरऑल जे आपल्याकडे जे देशामध्ये किंवा जगामध्ये पण म्हणा की जे अस्थैर्य आहे, तर हा जो मार्ग आहे, एक थोडीफार भक्ती मार्ग पण आपण म्हणू शकतो, की थोडंफार हे संस्कारामधून सुद्धा म्हणजे जर देता आलं समाजाला, तर समाजाला ह्याच्याकडून भरपूर शिकण्याजोगं आहे असं मला वाटतं. की ही वारी म्हणजे एक एक्झाम्पल आहे. ही आनंद यात्रा म्हणजे समाजासमोर ठेवलेलं एक अतिशय सुंदर उदाहरण आहे की तुम्ही कसं वागलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे
ही भावना समाजात तुम्हाला काय वाटतं फोफावू शकते? मला तर वाटतं नक्कीच एक दिवस असा येईल की आपल्या सगळ्यांच्या मनामधले ह्या सद्भावना जागृत होतील आणि समाज अतिशय सुंदर आणि स्वच्छ होईल. बोला पुंडरीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पंढरीनाथ महाराज की जय.